नमस्कार मित्रांनो, वनराई नर्सरीमध्ये आपले स्वागत आहे। मी आपणाला प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन माहिती घेऊन येतो आणि नवीन जी काही रोपं येतात ती तुमच्यासमोर आणत असतो। आज आपण एक नवीन वैशिष्ट्यपूर्ण व्हरायटी घेऊन येत आहोत आणि त्याची मी तुम्हाला आज माहिती देणार आहे। तर चला आपण ते पाहण्यासाठी जाऊया। नारळ तुम्ही आतापर्यंत बऱ्याच जातीचे ऐकले असतील, तर त्याच्यामध्ये कोकणामध्ये बाणावळी नारळ, त्याच्यानंतर टीडी नारळ वगैरे असे बरेच काही कोकणातले नारळ आहेत की जे आपल्याला चांगल्यापैकी उत्पन्न देतात। पण आता नवीन काही सुधारित जाती यायला लागलेल्या आहेत, जसं ग्रीन डार्फ आहे, ऑरेंज डार्फ आहे। तशीच एक आता नवीन एक व्हरायटी आलेली आहे कोलंबस। ती कोलंबस व्हरायटी आज मी तुम्हाला ही दाखवत आहे। ही पहा, ही कोलंबस, याची रोपं बघा। हा याचा बुंधा आणि हे नारळ। आता ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य काय आहे, तर ही व्हरायटी जी आहे अर्ली बेरिंग आहे। म्हणजे साधारण 3 वर्षामध्ये या व्हरायटीमधून तुम्हाला नारळ मिळायला लागतात। आपण जे कोकणामधले जे नारळ लावतो, बाणावळी वगैरे असे जे काही नारळ लावतो, त्याला साधारण 5 ते 7 वर्ष जातात। आणि आजकाल आता कोणाकडे टाईम नाही आहे। सगळ्यांना कसं आहे की आपण लवकर लागवड केली तर आपल्याला त्याचं उत्पन्न मिळालं पाहिजे। मुलांना ते पुढे मिळेल ती नंतरची गोष्ट आहे, पण आपल्याला आता आपण इन्व्हेस्ट केलं तर आता त्याचे रिटर्न्स आले पाहिजेत। तर त्याच्यासाठी ही जी व्हरायटी आहे ती खूप छान व्हरायटी आहे। ह्याचं वैशिष्ट्य काय, तर ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते साधारण 2 ग्लास येतं, म्हणजे 200 ml एवढं पाणी येतं। ह्याचं खोबरंही खूप जाड आहे, म्हणजे खोबऱ्यासाठीही खूप चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये तेलाचं पर्सेंटेज पण खूप चांगलं आहे। तर त्यामुळे ही म्हणजे विविध प्रकारे तुम्हाला ही नारळाचा वापर करता येण्यासारखी व्हरायटी आहे। आता 3ऱ्या वर्षी जेव्हा ही येते त्याला एक साधारण असं म्हटलं जातं की 38व्या पानावर त्याला नारळ सुरू होतात। 38वं पान म्हणजे काय, तर दर महिन्याला 1 पान निघतं आणि त्या एक पानाला 1 महिना लागतो। तर 38 महिन्यावर हे त्याला फुलोरा यायला सुरुवात होतो आणि मग त्याचे नारळ यायला सुरुवात होतात। आता 38व्या पानावर जर आपला फुलोरा आला तर त्याला साधारण असं म्हटलं जातं की ह्या व्हरायटीला 1000 नारळ येतात। 1000 नारळ मी पाहिलेले नाही आहेत, हे फक्त मी ऐकिवत आहे। फक्त मला त्याची एवढी माहिती आहे, हे श्रीलंकेमधले नारळ आहेत आणि तिकडे भरपूर प्रमाणात येतात आणि त्यामुळे ही जात जी आहे श्रीलंकेवरून भारतामध्ये आली। आता चला आपण 1000 नाही तरी 500 नारळ धरूया, आपण 50% डिस्काउंट करूया। तरी 500 नारळ आले तरी एक साधारण तुम्हाला वर्षाला दिवसाला 2 नारळ झाले, हे म्हणजे खूप चांगलं उत्पन्न मानलं जाईल। आज आम्ही धसईमध्ये जो पिण्याच्या शहाळं जे आहे ते 35 रुपये पीसने आम्ही मार्केटमध्ये विकतो। कदाचित तुम्हाला तिकडे तुमच्या भागामध्ये 25 रुपये मिळतील, 20 रुपये मिळतील, तरी त्याचं 500 याचं उत्पन्न तुम्ही बघा, 1000 रुपये तुम्हाला एका झाडापासून मिळत असाल तर ते खूप चांगलं उत्पन्न म्हणायला पाहिजे। आता हे 500 नारळ कसे आणावे, तर जी माझी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगतो। तर आम्ही काय करतो, आता आम्ही फणस लावले, माझे तुम्ही जुने व्हिडिओ बघितले असेल, तर ती सेम पद्धत ही मी माझी पद्धत डेव्हलप केलेली आहे। आपली जमीन, आपली माती, आपल्याकडे ज्या जमिनीमध्ये असलेला सेंद्रिय कर्ब ह्याचा सगळा विचार करून मी डेव्हलप केलेली आहे। तर आपण हे नारळ कशा पद्धतीने लावावे ते सांगतो। आधी आपण 3 फूट बाय 3 फूट आणि खाली 3 फूट असे 3 बाय 3 बाय 3चा एक मोठा खड्डा करून घ्यायचा। आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन ऑलमोस्ट लाईक 0 आहे, 0.1%, 0.2%। आता तो ऑर्गॅनिक कार्बन जर आपल्याला वाढवायचा झाला तर वेगळ्या पद्धती आहेत, पण मी एक माझी पद्धत डेव्हलप केलेली आहे, ती मी तुम्हाला सांगतो आणि त्याचा रिझल्ट मला खूप चांगला आलेला आहे। मी काय करतो, ते 3 फूट बाय 3 फूटचा खड्डा जो सांगितला त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्याच्यावर फॉलिडॉर पावडर टाकणार, त्याच्यानंतर थोडा पालापाचोळा टाकणार, जो कुजला की ते कंपोस्ट खत तयार होतं। मग त्याच्यामध्ये आपण माती, एक 8 ते 10 घमेले शेणखत आणि एक 3 किलो निंबोळी पेंड आणि त्याच्याबरोबर रिजेंटा पावडर
रिजेंटा पावडर ही वाळवीसाठी म्हणून वापरली जाते. ही सगळी मिक्स करायची. शेणखत हे नुसतं जमिनीमध्ये नाही टाकायचं, त्याला मातीबरोबर मिक्स करायचं आणि ते जमिनीमध्ये टाकून द्यायचं. त्याच्यामध्ये माझी एक गोष्ट सांगायची राहून गेली. ते खड्डे आपण जे करणार आणि माती ज्याच्यात मिक्स करणार त्याच्यात एक 100 ग्राम तुम्हाला मायक्रोन्यूट्रंट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य ही टाकली पाहिजे. सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये बोरॉन असतं, झिंक असतं, मॅग्नीज असतं, कॅल्शियम असतं. झाडाला वेगळ्या वेगळ्या प्रकारची लागणारी अन्नद्रव्ये त्याच्यामध्ये असतात. तर ती झाडाच्या वाढीच्या वेळेला त्याला मिळाली तर झाडाची ही खूप चांगली वाढ होते. आता ही ज्या मी पद्धतीने तुम्हाला जे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे खड्डा करा आणि ते भरा, जर अशा पद्धतीने तुम्ही खड्डा केलात आणि त्याच्यामध्ये हे रोप जर लावलं तर जेव्हा त्याची सुरुवात होईल तर त्यावेळेला साधारण एक जे मी सांगितलं की 38व्या पानावर म्हणजे 38व्या महिन्याला त्याला फुलोरा सुरुवात होईल. तर पहिल्यांदा सुरुवातीला झाड तसं तेवढं मजबूत नसणार, पण एक त्याची सुरुवात होईल नारळ येण्याची. पण 4थ्या वर्षी 5व्या वर्षी जेव्हा ते फुल फ्लेज उत्पन्न देण्याच्या ह्याच्यावर येणार तर त्यावेळेला काय होईल, प्रत्येक महिन्याला एक जेव्हा पान निघतं त्याच्याबरोबर एक पोंग येणार आणि ती जी एक पोंग त्याची बाहेर येते ती एक साधारण 50, 60, 70 नारळ घेऊन येते. जर अशा पद्धतीने जर आली तर 12 महिन्याला 12 पोंग निघतील आणि त्याचं तुम्हाला उत्पन्न मिळेल. जर ह्या पद्धतीने तुम्ही जर खतं भरलीत आणि त्याची जर लागवड त्या पद्धतीने केली तर मी तुम्हाला नक्की सांगतो की तुम्हाला प्रत्येक पोंग 50 ते 70 नारळ घेऊन सहज येईल एकदम. या पद्धतीने तुम्ही लागवड करा. बघा, मी फक्त रोपं विकतो असं नाही आहे, रोपं तर विकतोच, त्याचे फक्त मी पैसे घेतो, पण त्याच्याबरोबर जे लागणारं नॉलेज आहे हे मी सगळ्यांना फ्रीमध्ये देतो. त्याचं कारण असं आहे की मी आतापर्यंत लागवड केली जेव्हा सुरुवातीला तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं आणि काही माहिती नसल्यामुळे कशी तरी झाडं लावली आणि त्याची वाढ नाही झाली. मग जेव्हा वाढ नाही झाली तेव्हा मला कळलं की माझ्या काही चुका झाल्या आणि त्या चुका माझ्या झाल्या, पण तुमच्या होऊ नयेत, तुमचे पैसे फुकट जाऊ नये म्हणून हे मी माझं नॉलेज तुम्हाला शेअर करत आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने त्याची लागवड करा. तुम्हाला नक्की 500 तरी नारळ येतीलच येतील. जर तुम्ही त्याच्यानंतर दरवर्षी त्याला एक रिंग करायची असते, त्याच्यामध्ये शेणखत टाकायचं असतं. लागवडीच्या वेळेला एक तुम्हाला 100 ग्राम सिंगल सुपर फॉस्फेट SSP किंवा DAP हे लागवडीच्या वेळेला जिकडे नारळ लावणार थोडं तुम्ही त्याचा माती काढून तर त्यावेळेला ते तुम्हाला त्याच्यामध्ये टाकावं लागेल. आता तुम्ही म्हणाल की केमिकल खताने जमीन खराब होते. 100 ग्राम केमिकल जे सिंगल सुपर फॉस्फेट किंवा DAPने जमीन अजिबात खराब होणार नाही. उलट तुम्हाला असं जाणवेल की पावसाळ्यामध्ये जेव्हा गांडूळ येतील आणि त्यांना जेव्हा शेणखत खायला मिळेल तेव्हा ते शेणखत तुमचं चांगल्या प्रतीचं गांडूळ खत झालेलं असेल आणि जमीन तुमची एकदम सुपीक झालेली असेल आणि ती सुपीक झालेली जमीन त्याचं सेंद्रिय कर्ब पटकरून वाढलेला असेल आणि ते तुम्हाला चांगलं उत्पन्न देईल. अशाच पद्धतीने नारळाची तर झालीच, पण सर्व झाडाची अशा पद्धतीने करा. फक्त त्याच्या 3x3च्या खड्ड्याची गरज नाही, 2x2x2चा खड्डा करून ह्या पद्धतीने मी जे सांगितलं ते शेणखत आणि इतर खतं टाका. तुम्हाला नेहमी प्रत्येक झाड बाळभोत त्याला तुम्ही चांगलं वाढवा. एक नेहमी लक्षात ठेवा, झाड हे आपल्या मुलासारखं आहे. आपण जसं मुलाला वाढवतो, त्याला चांगलं खाद्य देतो आणि त्याला चांगलं सुदृढ करतो, तसंच झाडाला बाळभोतपणे चांगलं वाढवा. ते जसं बाळभोत चांगलं वाढेल तेवढं स्ट्रॉंग होईल, ते तुम्हाला आयुष्यभर चांगलं उत्पन्न देईल. आता ह्याची लागवड करताना अंतर किती ठेवायचं, तर हे आपण जी बानावडी वगैरे झाडाची जी लागवड करत होतो ती पूर्वी 30x30 आपल्याला सांगितलं जायचं, पण ही जी आहे ती सेमी डॉर्फ व्हरायटी आहे, त्यामुळे ह्याची पानं खूप लांब जात नाही. तर ह्याचं अंतर आपण 15x15वर ठेवायचं. 15x15वर जर तुम्ही ठेवलं तर तुम्ही फक्त 10 झाडं लावा. एक झाड जर तुम्हाला 500 रुपये उत्पन्न देतं आणि समजा तुमचा 20 रुपयाला नारळ गेला तर एक झाड तुम्हाला 10,000 रुपये उत्पन्न देईल. तुमच्याकडे 10 नारळ असेल तर ते तुम्हाला 1 लाख रुपये वर्षाचं उत्पन्न देऊ शकतं. तर ह्या पद्धतीने तुम्ही 15x15वर लागवड करा, 10 झाडं लावा आणि एक वर्षाला 1 लाखाचं उत्पन्न सहजपणे कमावू शकाल. तर ह्या पद्धतीने तुम्ही त्याची लागवड करा आणि त्याचा आनंद घ्या.
तुम्हाला 500 नारळ तरी नक्कीच येतील, 1000पर्यंतही पोचू शकाल तुम्ही. पण मी सांगितली त्याप्रमाणे खतं घालून त्याचं दरवर्षी रिंग करून त्याच्यामध्ये शेणखत पहिल्या वर्षी 1 घमेले, दुसऱ्या वर्षी 2, 5व्या वर्षी 5 अशी त्याची वाढ करत जायची, म्हणजे झाड खूप चांगल्या पद्धतीने वाढेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना पण फॉरवर्ड करा. नमस्कार.